बिझनेस पार्क तुर्भे या ठिकाणी 3 नंबरच्या बिल्डिंगमधील 3ऱ्या माळ्यावर छापा टाकला असता त्या ठिकाणी 3 कंपन्या फर्जी कंपन्या त्या ठिकाणी आढळून आलेल्या आहेत. या ठिकाणी साधारणतः 97 मुलं मुली हे काम करत होते. या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना व्हॉट्सअपद्वारे कॉल करून त्यांना शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवण्याचं आमिष दाखवून आणि त्यामध्ये मोठा परतावा मिळेल असा आमिष दाखवून त्यांना फसवण्यात येत होतं. या ठिकाणी अधिक तपास केला असता असं निदर्शनास आलेलं आहे की या नागरिकांना फसवल्यानंतर यांच्याकडून जी काही रक्कम आलेली आहे ती काही म्यूल अकाउंट्समध्ये जात होती. NCCRP पोर्टलवर आपण तपासला असता आत्तापर्यंत याबाबत 31 कंप्लेंट या बँक अकाउंटबाबत 31 कंप्लेंट आपल्याला मिळालेल्या आहेत. त्याच्यामध्ये साधारणतः 71 बँक खाती असून 12 कोटीच्या आसपास अफरातफर झालेली आहे. यामध्ये छाप्यामध्ये आत्तापर्यंत आपण 38 मोबाईल, 21 CPU, 5 लॅपटॉप, 5 SSD आणि 1 GSM सर्व्हर हे आपण या ठिकाणी जप्त केलेलं आहे. त्याच पद्धतीने हे जे कॉल सेंटर्स आहे हे 2 शिफ्टमध्ये चालत होते. डे शिफ्टमध्ये सकाळी 6 ते 9 हे भारतीय नागरिकांना शेअर ट्रेडिंगचा मध्ये जास्त परतावा मिळेल असा आमिष दाखवून फसवणूक केली जात होती. तर रात्री 6:30 नंतर 3:30 वाजेपर्यंत हे अमेरिकन नागरिकांना मायक्रोसॉफ्टच्या सॉफ्टवेअरमध्ये आलेल्या एरर काढून घेण्याकरता सेवा शुल्क साठी त्यांच्याकडून पैसे घेण्यात येत होते आणि त्याद्वारे त्यांची फसवणूक करण्यात येत होती. आत्तापर्यंत या तपासामध्ये 17 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. या ठिकाणी ज्यावेळेस छापा टाकला त्यावेळेस आमच्या सायबर पोलीस स्टेशनला महाराष्ट्र सायबर यांच्या एक्सपर्टची मोठ्या प्रमाणामध्ये मदत झालेली आहे. सर्व सीजर आणि पंचनामा करण्यामध्ये त्यांची आम्हाला या ठिकाणी मदत झालेली आहे. त्याच पद्धतीने आमच्याकडे असलेले प्रायव्हेट सायबर एक्सपर्ट्स आहेत त्यांनी यामध्ये मोलाची मदत आम्हाला केलेली आहे. या गुन्ह्याचा तपास कोणी विशाल पाटील हे करत आहेत. धन्यवाद.